जागजेच्या पावन तटावर भरला आदिवासी बांधवांचा कुंभमेळा। देवालय आंघोळीला म्हणत हजारो भाविकांची गर्दी। वर्धा नदीच्या पात्रात देवांचे शाही स्नान। माजी मंत्री वसंत पुरके यांच्याकडून 30 वर्षापासून महाप्रसादाची परंपरा। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या जागजे गावात बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भक्तीचा मळा फुलला आहे। देवालय आंघोळीला या श्रद्धापूर्ण घोषात यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत नदीपात्रात दाखल झाले असून या निमित्ताने जागजे येथे 2 दिवसीय यात्रेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जपली जात आहे। वैशाख पौर्णिमेच्या रात्री दोन्ही जिल्ह्यातील विविध गावातून देव नदीकाठावर आणले जातात। रात्रभर चालणाऱ्या धार्मिक विधीनंतर पहाटे 5 वाजता देवांचे विधिवत स्नान पार पडते आणि त्यानंतर देव पुन्हा आपापल्या स्थानी परततात। ही परंपरा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी संपूर्ण परिसरातून हजारो भाविकांनी जागजेकडे धाव घेतली। भाविकांच्या सुविधेसाठी माजी शिक्षण मंत्री श्री वसंतराव पुरके यांनी यावर्षी विशेष पुढाकार घेतला आहे। भाविकांना नदीपात्रापर्यंत जाणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांनी स्वखर्चाने रस्ता तयार करून दिला आहे। विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी अखंड महाप्रसादाचे वितरण केले जात असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या यात्रेमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले आहे। नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून बोटी तैनात करण्यात आल्या आहेत। राळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस जवानांचा कडा पहारा लावण्यात आला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहे। जागजे येथील या कुंभमेळ्यामुळे संपूर्ण राळेगाव तालुका भक्तिमय झाला असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून घडत आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ।